नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी. आज परत एकदा हजर आहे आजच्या आपल्या नवीन प्रकरणातल्या सखू आजीच्या दुसऱ्या भागासोबत. तर चला आपण पाहूया सखू आजीचा दुसरा भाग. त्याच्या अगोदर पहिल्या भागात आपण काय पाहिलं तर आजीबद्दलची आठवण. लेखकांच्या ज्या आठवणी आहेत ते आपण पाहत होतो. तिचा स्वभाव कसा आहे हे आपण पाहत होतो. सखू आजीचं वय हे 90 वर्षाचं होतं. पाठ ही किंवा शरीर वाकून कमान झालेली होती. ती बोलताना कवितेत बोलायची. तिच्या सगळ्याच गोष्टी या सगळ्यांना कळायच्या अशातला भाग नाही, पण प्रत्येकजण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचं आणि सगळ्यांना तिच्याशी बोलायला आवडायचं हे आपण पाहिलं. आज आपण सखू आजीचं लहान मुलांशी असलेले प्रेम, त्यांना सांगणाऱ्या गोष्टी या किती सुंदर आणि विचित्र असायच्या याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर लेखकाने सखू आजीसोबत असलेल्या आठवणी आता इथे सांगितलेल्या आहेत. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. गावातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची. शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीने एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. तर लहानपणी जेव्हा लेखक शाळेत जात होते तेव्हा सखू आजी त्यांना काय करायची, येता जाता त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या मित्रांना गोळा करून बसायची. त्यांना गावातल्या देवांच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट ही कधी कधी आठवडाभर चालायची, तर कधी कधी क्षणात संपून जायची. जी न संपणारी गोष्ट होती ती शाळेतून येताना जाताना दोन्ही वेळेस ती सांगायची आणि हा मुलांचा ठरलेला मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा. पण एकदा सखू आजीने एक गोष्ट सुरुवात केली आणि लगेच संपवली. पण ती कथा अजूनही लेखकाच्या मनात घर करून आहे. दीर्घकाळ ही त्या लेखकाच्या मनात घर करून राहिलेली आहे. अब लेखक ने बचपन में सखू आजी के साथ जो यादें थी वो हमें बताई है. बचपन में जब लेखक स्कूल जाया करते थे तो उन्हें और उनके साथ के बच्चों को बिठाकर स्कूल से आते जाते समय बच्चों को एकत्रित कर कर वो कहानी सुनाया करती थी. गांव के ग्राम देवताओं की कहानियाँ वो सुनाया करती थी. कभी कभी कहानी हफ्ता भर चलती थी, तो ये हफ्ता भर चलने वाली कहानियाँ स्कूल से आते जाते समय वो दोनों टाइम में बच्चों को सुनाया करती थी. एक बार उसने एक कहानी शुरू की और फौरन से ख़त्म भी कर दी. तो ये कहानी जो फौरन से ख़त्म हो गई थी वो कहानी अभी भी लेखक के मन में याद ताज़ा है. ऐसे लगता है कि उस कहानी से मेरा कोई जुड़ाव है, ऐसे लेखक को आज भी लगता है. वो कहानी क्या थी वो अब हम देखेंगे. आजी म्हणाली, शेतात एक साप होता. त्याचा माणूस झाला. त्याला पंख फुटले. तो समुद्रावर गेला. 4 तपश्चर्या केली. परत आला. त्याचा बैल झाला. खादा मळला. नांगर झुंपला. फळाला नागिन डसली. बैलाची दातकोळी बसली. नांगरणीचा नदी झाला. बैलाला आंघोळ घातली. त्याचा साप झाला. नागिनीला घेऊन आला. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव, हातांच्या हालचाली या साऱ्यातून सारं आपल्यासमोर घडत आहे, आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे. मतलब सखू आजी कभी कभी कोई कहानी बहुत शॉर्ट में बताया करती थी. एकदा तिने सहज एक कथा सुरू केली आणि संपवली, पण ती लेखकाच्या मनात नेहमीसाठी राहून गेली. ती काय होती तर शेतात एक साप होता. त्या सापाचा काय झाला, माणूस बनला. तो माणूस बनल्यानंतर त्या माणसाला आता पंख फुटले.
आणि तो माणूस गेला समुद्रावर. त्याने 4 तप म्हणजे 60 वर्ष तपश्चर्या केली, साधना केली आणि तो परत आपल्या गावी आला परत. आता तो माणूस गावी आल्यानंतर त्याचा काय झाला? बैल बनला. बैल बनल्यानंतर त्याला खांदा मळला, म्हणजे त्याला शेतात काम करायला लावलं. त्याला नांगर झुंपली. नांगर झुंपल्यानंतर नांगराच्या फळाला नागिन डसली होती. नागिन डसल्यानंतर काय झालं? बैलाला दातखिळी बसली. दातखिळी म्हणजे तोंड बंद होऊन जाणे. मग नंतर नांगराची नदी झाली होती. मग त्या नदीमध्ये त्या बैलाने आंघोळ केली. मग त्या बैलाचा काय झाला? साप झाला आणि तो साप परत नागिनीला घेऊन पळून गेला. हे सगळं जेव्हा ती सांगायची तेव्हा सखू आजीच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव, तिच्या हालचाली, या साऱ्यातून सगळी गोष्ट समोरच घडत आहे असं वाटायचं. हे पाहून अंगावर शहारे यायचे. जणू काही ही सगळं माणूस, सापाचा माणूस झाला. हे सगळं जेव्हा सांगतात तेव्हा प्रत्यक्षात सापाचा माणूस होतोय की काय अशी कल्पना लेखकांच्या मनात यायची. माणसाचा बैल झाला तर माणूस हा बैलमध्ये कसा रूपांतरित झाला असेल याची कल्पना ते करायचे. तर सखू आजी जब कहानी बताया करती थी तो कभी कभी कहानी हफ्ता भर चलती थी, तो कभी कुछ कहानियाँ 2 मिनट में ख़त्म हो जाती थी. इसी तरह सखू आजी ने एक बार एक कहानी सुनाई. शेतात मतलब खेत में एक सांप था. उस सांप का इंसान बना. उसे पंख आए, उस इंसान को पंख आए. वो समंदर के पास गया. उसने 4 तप मतलब 60 वर्ष तपश्चर्या की. तपश्चर्या करके वो वापस आया. उसका बैल बना. बैल बनने के बाद उसे हल से जोता गया, हल से रखा गया. तो हल को नागिन ने डस लिया. बैल शांत हो गया या फिर उसकी होश उड़ गए. जो नांगर थी मतलब हल था उसका नदी बन गया. नदी में उस बैल ने नहा लिया और फिर उसका सांप बन गया और वो एक नागिन को लेकर भाग गया. अब ये सारी कहानी, फैंटेसी भरी कहानी जब सखू आजी सुनाती थी तो वो अपने चेहरे पे जो भाव है, जो हलचल है, इन सारों से कहानी जैसे कि हमारे सामने ही घटित हो रही है ऐसे लगता था बच्चों को, और उनके पूरी तरह से वो कहानी महसूस करने लगते थे. वो कैसे? तो वो आगे उन्होंने बताया है. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या मनात जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडायचे. तिथून पुढं झोपच लागायची नाही. कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपलं हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीने कैक गोष्टी सांगितल्या, पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली हा प्रश्न निरुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारलं तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, गाव घरतीला, सपान धरतीला, धरती दुपावली, माती हराकली. आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही. अब ये कहाणी किंवा ही गोष्ट ऐकल्यानंतर लेखकाला ही गोष्ट कित्येक वेळा स्वप्नात पडायची. प्रत्येक वेळा दिसायचं की बैल आंघोळ करायला लागलेला आहे आणि बैल आंघोळ करताना लेखकाचे डोळे उघडायचे. मग परत झोपच लागायची नाही. कधी कधी असं व्हायचं की आपल्या स्वप्नातला नाग, साप हा आपल्या नागिनीला घेऊन जाईल आणि हे स्वप्न पडायचं बंद होईल, म्हणजे स्वप्न पूर्ण होईल असं वाटायचं. पण कितीतरी वर्षांमध्ये असं कधीही घडलं नव्हतं.
ही कथा अजूनही अचानकमध्ये लेखकांच्या स्वप्नात पडते. पण त्यांना ही गोष्ट कळत नाही. आजीने भरपूरशा गोष्टी सांगितल्या, पण एवढीच कशी गोष्ट त्यांच्या मनात मेंदूत रुतून बसली असं त्यांना कळत नाही. त्यामुळे एकदा आजीला त्यांनी स्वतःहून विचारलं की या कथेचा अर्थ काय? तेव्हा आजीने फक्त त्यांना एकच उत्तर दिलं, गाव गर्तीला, सपान धरतीला, धरती हरापली दुपावली, माती हराकली. आता हे कोणाला, ये सारी बातें किसे समझ में आएगी? कोणाला कळणार? त्यामुळे त्यांनी काय केलं, परत कधी आजीला विचारलंच नाही त्याचा अर्थ. तो ये कहानी जब उन्होंने पहली बार सुनी थी तो वो उनके मन में घर करके रह गई. कहीं बार वो सपना जैसे कि वैसे उनको दिखाई दे रही थी. कहीं बार बैल जब नहाता था तो आंखें, लेखक की आंखें खुल जाती थी, तो इसीलिए उसको फिर नींद ही नहीं लगती थी. कभी कभी ऐसे भी लगता था कि अब इस नाग को नागिन मिल जाएगी और मेरा सपना दिखना बंद हो जाएगा. पर कई वर्षों में कभी ऐसे हुआ ही नहीं था. उन्हें इस बात का आश्चर्य लगता था कि सखुआ जी ने बहुत सी कहानियाँ सुनाई हैं, पर यही कहानी कैसे मेरे मन में रह गई, इस बात का उन्हें आश्चर्य लगता था. इसीलिए उन्होंने एक बार पूछ ही लिया कि सखुआ जी, इस कहानी का मतलब क्या है? तो उसने सिर्फ जवाब दिया, गाव गर्तीला, सपान धरतीला, धरती दुआपली, माती हराकली. अब इन सब का मतलब कौन पहचाने, कौन पूछे उसे? इसीलिए फिर से लेखक ने उन्हें कभी कुछ पूछा ही नहीं. पर इसका मतलब ये है कि गांव अगर अच्छा कर्म करता है तो अच्छे सपने हमें आते हैं और हमारा गांव का विकास अच्छे से होता है, ऐसे उसका कहना था. सखू आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मैताला हटकून असायची. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. तिच्या शब्दाला चालेन नसायचं. गावातल्या बाप्या माणसात ती एकदम बरोबरीनं वावरायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. ईद पडलं, चाकबंदी झाली. अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. अशात सातबा घोरपड्यांचा पोरगा वावगो वागला. गाव बैठक बसली. पंच म्हणाले, रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड करायचं. सगळ्यांनी माना डोलावल्या. निर्णय फायनल. तेवढ्यात म्हातारी उठली. म्हणाली, पोरगं मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापता वे का? सगळे टाळा पगळून बघायला लागले. बोलायचं काय? शेवटी सगळे उठले, आपापल्या घराच्या वाटेला लागले. तर सखू आजी फक्त मुलांना कथा सांगायची अशातला भाग नाही, तर गावातही तिचा सक्रिय सहभाग असायचा. गावात कुणाचंही बारसं असू द्या, लग्न असू द्या किंवा मयत असू द्या, तिथे सखू आजी हटकून उभं राहायची. म्हणजे तिथं ती काम करायला जायची किंवा सगळी व्यवस्था ती पाहत असे. सगळी गोष्ट तिच्या म्हणण्यानुसार चालायची. तिच्या शब्दाला कोणीही प्रत्युत्तर देत नसे. याचं उदाहरण म्हणजे गावातल्या ती मायबाप म्हणजे मोठी माणसं जी असतात त्यांच्या बरोबरीने बाप्या माणूस म्हणजे पुरुष मंडळी जे गाव चालवतात त्यांच्या बरोबरीने ती वागायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. ईद पडलं म्हणजे काय? वेडा पडला म्हणजे काय? गावातली वस्तू ही दुसरीकडे जाऊ नये हा निर्णय फायनल झालेला असायचा. चाकबंदी जाहीर झाली होती म्हणजे आपल्या घराची वस्तू किंवा गावातली वस्तू गावाच्या बाहेर जाऊ देऊ नये असा त्याचा नियम होता. पण तेव्हा सातबा घोरपड्यांचा पोरगा हा चुकीचा वागला. त्याने व्यापार करायचे आपली वस्तू दुसरीकडे नेऊन पाठवली. त्यामुळे गावातल्यांनी त्याला बैठक बसवली. पंचांनी निर्णय घेतला आणि त्याला दंड करायचं ठरवलं. सगळ्यांनी होकार दिला. पण तेवढ्यात काय झालं, सखू आजी उठली आणि तिने सगळ्यांना समोर बोललं
की पोरगा मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापतावे. म्हणजे आपलं पोरगं आपल्याशी चुकीचं वागलं म्हणून त्याला शिक्षा द्यायची नसते, तर त्याला समजवायची असते. हे सांगितल्यानंतर लेखक सगळेजण गावातले पंच हे काय झाले, शांत झाले. म्हणजे कोणाकडेच उत्तर राहिलं नाही. शेवटी सगळेजण आपापल्या वाटेला निघून गेले. सखुआ जी, गांव में कोई भी बारसा, बारसा मतलब जन्मदिन का नामकरण समारोह, शादी या फिर किसी की मृत्यु हो तो वो वहाँ पे जाया करती थी. सभी से मिलती जुलती रहती थी और सारी बातें उसके कहने पर ही चला करते थे. उसके बात को कोई ना नहीं कहता था. वो गांव के बड़े लोगों के साथ, मतलब जो निर्णय लेने वाले सरपंच है, उनके साथ बराबर में रहकर काम किया करती थी. एक दिन गांव में लक्ष्मी की जत्रा हुई. करने का निश्चय लिया गया. गांव में सारी तरफ डिंडोरा पेटा गया और चाकबंदी डाल दी गई. मतलब गांव का सारा व्यवहार अब जब तक जत्रा कंप्लीट नहीं होती है तब तक नहीं करना है, ये बात ठान ली गई थी. पर ऐसे में ही सातबा घोरपड़े के बेटे ने कुछ गलत व्यवहार कर दिया. इसीलिए गांव में बैठक बैठी और उसे दंड करने का, मतलब उसे शिक्षा सुनाने का या देने का निर्णय सारे पंचों ने ले लिया था. तो उसी समय में सखुआ जी उठी और उन्होंने कहा कि हमारा ही बेटा अगर हमारे मांडी पे गंदा करेगा तो हम क्या मांडी काट कर फेंक देंगे? नहीं ना. तो उसी तरह ये सातबा घोरपड़े का बेटा भी हमारे ही गांव का बच्चा है, तो उसे समझाकर हम माफ़ कर सकते हैं, ऐसे उसका कहना था. ये कहने के बाद गांव के पंच कोई भी कुछ नहीं बोले और सब लोग चुपचाप उठकर चले गए थे, क्योंकि सखुआ जी के बात को कोई टाल ही नहीं सकता था. क्वेश्चन आन्सर्स पूर्ण करायचे आहेत.